हाय मित्रांनो, तुमचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलचं नाव आहे अंगद आणि फॅमिली व्लॉग। तर आजचा टॉपिक आहे जो आम्ही चाललो आहे सिनेमा पाहायला। जो सिनेमाचं नाव आहे कल्की आणि कल्की मूवीचा एक्सपिरियन्स आज फर्स्ट टाइम घेणार आहे टी2 म्हणजे शिवबी आणि अंगद। या अगोदर आम्ही सुद्धा जंगल बुक बघायला गेलो होतो, त्यावेळेस हर्षद गणेश फार लहान होते आणि गणेशसुद्धा फार लहान होता, त्याला त्यावेळेस काहीच कळत नव्हतं। पण आम्ही जंगल बुक पाहायला गेलो तो लहान मुलांसाठी होता। आणि आत्ताचा जो मूवी आहे कल्की तो एकदम सायन्स फिक्शन मूवी आहे। तर तो मूवी एकदम म्हणजे फारच VFXमध्ये केलेलं आहे काम त्याच्यामध्ये, तर तुम्हाला पाहायला नक्की आवडेल, तुम्हीही पाहायला जावा। तर आज आम्ही चाललो आहे, तर टॅक्सीमध्ये जाताना आम्ही थोडीशी मजा केली, टी2ने सुद्धा मजा केली, शुरबीनी आणि अंगदने सुद्धा थोडीशी मजा केली। तर आम्ही पाठच्या साईडने आमच्या वरली साईडनी टॅक्सी पकडली, तिथून आम्ही सरळ सिद्धिविनायकवरून आम्ही प्लाझा सिनेमा हॉलला जाणार आहोत। चला तर आता मी प्लाझा सिनेमा हॉलमध्ये आलो आहोत। आम्ही सिटिंग अरेंजमेंट पाहत होतो, प्लस पोरं मजा करत होती, एन्जॉयमेंट घेत होती। तर तुम्ही नक्की पाहायला असे फॅमिलीबरोबर या, वर्षातून एकदा किंवा वर्षातून दोनदा जसं जमेल तसं या। तर थोड्या वेळात पिक्चर चालू होणार आहेत। तर काही मी स्टार्टिंगचे एक्सपिरियन्स घेतले आहेत, काही व्हिडिओ घेतले आहेत। तर मूवीचं एक्सपिरियन्स कसं असतं हे तुम्हाला पाहायला मिळेल थोड्या वेळात। हा फक्त मूवीचा स्टार्टिंगचा इंट्रो आहे, मी पूर्ण मूवी दाखवत नाही, तर त्याची मजा जाईल। तर तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर नक्की जा पाहायला। ये है मेरी शिवमणि, अब सुनने की कोशिश कर। कौन सा समय? तर मूवीचा इंटरव्हल झाला आहे, तर आम्ही थोडा ब्रेक घेतला आहे। तर थोड्यात आम्ही जरा बाहेर गेलो, जरा काही स्नॅक्स घेतले, मुलांना पॉपकॉर्न खायचं होतं। सिनेमा हॉलमध्ये आलं म्हटलं मुलांची खाण्याची पहिली उत्सुकता असते की काय खायला मिळेल काय नाही, आणि इथं फार महाग आहे, तुम्हाला माहिती आहे। बाहेरचे फूड्स पण आपण अलाउड करू शकत नाही, आतमध्ये घेऊन येऊ शकत नाही। तर आम्ही काही पॉपकॉर्न्स, काही आईस्क्रीम आणि काही कोल्ड्रिंक घेतले, कॉफी घेतली, समोसे घेतले। तर इथं तुम्हाला माहिती आहे प्राईस 60 रुपयापासून सगळे चालू आहे। तर थोडेसे आम्ही बाहेर जाऊन काही आयटम्स घेतलेत मुलांना खाण्यासाठी। तर चला पाहूया। पिक्चर बघायला, पिक्चर झोप काढून उठली ती, झोप काढून उठली। आता आमचं स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक घेऊन झालेलं आहे, तर आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहे। काही स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक आतमध्ये बसून पण सुद्धा खाऊ शकता, तुम्ही बाहेर पण खाऊ शकता। तर चला थोड्या वेळात मूवीला पुन्हा स्टार्ट होणार आहे, तर चला पाहूया। आता मूवी संपलेली आहे, आता आम्ही पहाच्या दिशेने जाणार आहोत। आता आम्ही थोड्या वेळात दादर चौपाटीलाही जाणार आहोत, आमचा प्लॅन झालेला आहे। तिथून थोडंसं आम्ही फिरणार, मुलांना जरा थोडा एन्जॉयमेंट करणार। तर त्याला पाहूया दादर चौपाटी। दादर चौपाटी झाल्यानंतर आम्ही तसंच चैतन्यला सुद्धा जाणार आहे, तिथून सुद्धा पाहण्यासारखं खूप काही आहे, तर तुम्ही नक्की जावा।
अंगद गाणे अंगद घरी जाऊ आता घरी जाऊ भूक लागली खूप छत्री छत्री लय मोठा पिक्चर 3 तास झाले 3 तास झाले काय शोधू बाहेर आल्यावर एक आठवण म्हणून आम्ही कल्की पोस्टर समोर आम्ही सगळ्या फॅमिलीचा एक ग्रुप फोटो काढला सुद्धा, तर एक आठवण राहील म्हणून. तर चला आपण आता पुढच्या आपण दिशेला जाऊया. दादर चौपाटी तर आपण शिवाजी पार्कपर्यंत पोचलो आहोत. चालत चालत तिथून सरळ रस्ता आहे शिवाजी प्लाझावरून. शिवाजी पार्कच्या बाजूलाच दादर चौपाटी आहे. तिथूनच आम्ही आतूनच चैत्यभूमीला जाणार आहोत. चला. तर आता आपण दादर चौपाटीला आलो आहोत. पाऊस आता इथलं दृश्य कसं आहे, एकदम हिरवळ आणि सध्या पाऊस थोडा थोडा चालू आहे. आणि सगळ्यांनी काहींनी रेनकोट घातलेले आहेत, काहींनी छत्री घेतलेले आहेत. तर चला पाहूया तिथलं दृश्य. बाटली ते बघ ना, पाणी एकदम
पाहू शकता समुद्राला किती मोठी भरती आलेली आहे. तर इथला जो गेट आहे तो बंद केलेला आहे, खाली कोणालाही उतरून दिलं जात नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता दुकानंसुद्धा बंद केलेली आहे इथली. तर दुकानापर्यंत पाणी येत आहे. तर आता आपण इथूनच शूटिंग करणार आहोत, तर व्हिडिओ करणार आहोत. समुद्राचं कितपर्यंत समुद्राचं पाणी येत आहे. आणि तुम्ही समोर पाहू शकता वर्ली सीलिंगचा जो ब्रिज आहे, जो बांद्रा आणि वर्लीला जो जोडणारा महामार्ग आहे, म्हणजे जो समुद्र मार्ग आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे हे आपल्या मुंबईचं दृश्य आहे. तर आता थोड्या वेळात आपण चैत्यभूमीला जाणार आहोत. ऍक्टर काय तर आता आपण चैत्यभूमीला आलो आहोत. तर पाहू शकता कसं नक्षीकाम केलेलं आहे, याच्यावरती एकदम कोरीव काम केलेलं आहे. तर आपण आता पुढे जाणार आहोत थोड्या वेळात. तर तिथून काही दृश्य आपल्याला पाहायला चांगले चांगले भेटणार आहेत. तर चला पाहूया पुढे जाऊन. गणेश
नंतर आम्ही चैत्यभूमीला थोडं बसून काही फोटोशूट केले, मुलांनी थोडीशी मजा केली. त्यानंतर आम्ही घरी निघालो वडली साईडला. फोटोशूट झाल्यावरती जरा पाऊस पडला, तर पाऊस जाण्याची आम्ही वाट पाहिली. त्यानंतर आम्ही मग आमच्या वाटेला निघालो घरी जायला. तर घरी जाताना वाटेत मला सिद्धिविनायक मंदिर भेटलं, तर मी टॅक्सीतून त्याचं शूट केलं आणि ते मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही सिद्धिविनायकचं मंदिर. Keep you in my heart is where you are. I still think of you. I want you. हे पाहू शकता तुम्ही सिद्धिविनायक मंदिर दादरचं सगळ्यात सुप्रसिद्ध असं मंदिर आहे गणपतीचं. तर तिथूनच आमचा जाण्याचा रस्ता आहे, घरी जाण्याचा मार्ग आहे. तर रस्त्यात वाटेत मला सिद्धिविनायक मंदिर दिसलं, तर मी त्याचंही शूटिंग केलेलं आहे टॅक्सीपासून. तर पाहू शकता सिद्धिविनायक मंदिर. आमची टॅक्सी पहिले पोचल्यामुळे मी लगेच तिची शूटिंग चालू केली. शूटिंगची शूटिंग चालू केली तर ती बडबड करत होती तुझ्या भाषेमध्ये. तर आम्हाला काय कळत नव्हतं, पण ती बडबड करत होती. ते पाहून आम्हाला फार आनंद येत होता, आम्हाला फार मजा वाटत होती. तर मी त्याचं शूट केलं आहे, तर तुम्ही पाहू शकता. Yes. चला चला